शुभमन गिल पूर्णपणे फिट आहे का आणि उद्याची मॅच तो खेळेल का? 3 स्पिनर खेळतील उद्याच्या मॅचमध्ये की 2 स्पिनर आणि 3 फास्ट बॉलर. देवदत्त पडिक्कल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या तिघांपैकी प्लेइंग 11मध्ये कुणाला चान्स मिळेल? कोण बाहेर जाईल आणि कोण टीममध्ये येईल? काय असेल उद्याची प्लेइंग 11? बरेचसे क्वेश्चन्स आहेत. उद्या 15 ऑगस्ट उद्यापासून श्रीलंकेची जी टूर आहे टेस्ट सिरीज, ती श्रीलंकेसोबतची टेस्ट सिरीज इंडियाची उद्यापासून सुरू होत आहे. 2 टेस्ट मॅचची ही सिरीज आहे. ही टेस्ट सिरीज सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठे मोठे धक्के बसलेले आहेत. जसप्रीत बुमराह बाहेर झालेला आहे, साई सुदर्शन बाहेर झालेला आहे, वॉशिंग्टन सुंदर बाहेर झालेला आहे, हर्षित राणा तर पहिलेच बाहेर झालेला होता आणि शुभमन गिलला सुद्धा प्रॅक्टिस करताना इंजुरी झालेली होती. त्याचा अपडेट काय आहे? आता शुभमन गिल हा फिट आहे, तो पूर्णपणे फिट आहे आणि उद्याची मॅच तो खेळणार आहे, त्याच्यामुळे ते टेन्शन नाही. साई सुदर्शन जो बाहेर झालेला होता, जो इंजुरी झाल्यामुळे त्या साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानला टीममध्ये ऍड करण्यात आलेलं होतं. पण सरफराज खान उद्याची मॅच खेळेल का? तर त्याचे चान्सेस जास्त दिसत नाहीये, कारण जे चान्सेस दिसत आहेत ते ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कलचे दिसत आहेत. देवदत्त पडिक्कलने प्रॅक्टिस मॅचमध्ये सेंचुरी केलेली होती, त्याच्यामुळे असं दिसतं की साई सुदर्शन जागी तिसऱ्या नंबरला देवदत्त पडिक्कलच येईल आणि सरफराज खान नाही खेळणार, तर ध्रुव जुरेल हा टीममध्ये प्लेइंग 11मध्ये असेल. आता दुसरा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे स्पिनर किती खेळतील. आता हे जे स्टेडियम आहे ते गालेचं स्टेडियम आहे आणि हे पूर्णपणे स्पिन फ्रेंडली पिचेस असतात. स्पिनसाठीच त्याची मदत मिळते, त्याच्यामुळे 3 स्पिनर तर फिक्स खेळतील, 2 फास्ट बॉलर खेळतील आणि 3 स्पिनर फिक्स खेळतील. आता त्या 3 स्पिनरमध्ये जे चान्सेस आहेत, रवींद्र जडेजा तर फिक्स आहेच, कुलदीप यादव सुद्धा फिक्स आहेच आणि दुसरा म्हणजे मानव सुतार वाटतोय, तो एक ऑलराऊंडर आहे, त्याच्यामुळे मानव सुतार दिसतोय. सारांश जैन जो आहे, सारा जैनला सुद्धा ऍड केलेला आहे टीममध्ये, पण त्याची चान्सेस कमी आहेत, मानव सुतारची चान्सेस जास्त वाटत आहेत. तर फास्ट बॉलिंग ऑप्शन्स काय काय आहेत? 2 फास्ट बॉलर खेळतील असं दिसतंय, त्याच्यामध्ये मोहम्मद सिराज हा फिक्स दिसतोय, मोहम्मद सिराज फिक्स दिसतोय आणि प्रसिद्ध कृष्णा याचे सुद्धा चान्सेस जास्त दिसत आहेत, म्हणजे प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज हे 2 खेळतील असं दिसतंय. तर गुरनूर ब्रार आणि आकिब नबी या दोघांची चान्सेस तेवढे दिसत नाहीत. एखाद्या गुरनूर ब्रारला काय माहिती प्रसिद्ध कृष्णा जागी चान्स दिला तर, पण आकिब नबीचे चान्सेस अजूनच कमी वाटत आहेत. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज हे 2 फास्ट बॉलर दिसत आहेत. टेस्ट सिरीज इंडियासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण WTC सायकल जी आहे करंट जी चालू आहे त्याच्यामध्ये अजून 9 टेस्ट मॅचेस बाकी आहेत आणि 9 टेस्ट मॅचेस बाकी आहेत. त्याच्यामध्ये जर इंडियाला फायनलमध्ये जायचं असेल, WTCच्या या चॅम्पियनशिपच्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जर जायचं असेल, तर इंडियाला कमीत कमी 7 टेस्ट मॅचेस तरी जिंकावं लागणार आहे. 7 टेस्ट मॅचेस आणि श्रीलंके टेस्ट सिरीजमध्ये 2 टेस्ट मॅचेस आहेत. या दोन्ही जिंकणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे जर फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर. आणि या टेस्ट सिरीजला जिंकण्यासाठी ना ऋषभ पंतचं परफॉर्म करणं, त्याचं रन्स करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण ऋषभ पंतचं जो बॅटिंगची स्टाईल आहे टेस्ट क्रिकेटमध्ये, त्याचं जे डॉमिनन्स आहे, स्पिनच्या अगेन्स्ट सुद्धा जो डॉमिनन्स आहे, तो मागच्या काही टेस्ट मॅचेसमध्ये बघितलं तर ऋषभ पंतचे रन्स येत नाहीयेत आणि त्याची जी स्टाईल आहे, अटॅकिंग स्टाईल, टेस्ट क्रिकेटमध्ये अटॅकिंगची स्टाईल आहे, तीच त्याला प्रॉब्लेम सुद्धा करत आहे. त्याच्यामुळे ऋषभ पंतने रन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर इंडियाला ही टेस्ट सिरीज जिंकायची असेल तर. टीम इंडियाची सुरुवात कशी होती या टेस्ट सिरीजची?